आपला लेसन जो आहे त्याचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. याच्या सी आता पॅरलल लाईन्स म्हणजे काय हे सर्वांना माहिती, पण आपल्याला फक्त पॅरलल लाईन्स म्हणजे काय हे नाही शिकायचं. पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, तर त्या पॅरलल लाईन्सना छेदून जाणारी रेषा, त्यांना इंटरसेक्ट करणारी जी एक लाईन असते, ह्या लाईनचा आणि पॅरलल लाईनचा काय संबंध आहे. एखाद्या रेषेने, एखाद्या लाईनने जर दोन पॅरलल लाईन्सला किंवा तीन पॅरलल लाईन्सला, हाऊ मेनी, व्हॉट एव्हर नंबर इज राईट, सो पॅरलल लाईन्सला जर इंटरसेक्ट केलं तर काय घडतं, काय होतं आणि त्याचा काय संबंध आहे आपल्या जॉमेट्रीशी, त्याचा आपल्याला कसा उपयोग होणार आहे पुढे, हे आपल्याला शिकायचं. अत्यंत महत्वाचा लेसन आहे हा, फक्त ह्या वर्षासाठी नाही तर तुम्हाला पुढच्या 10th पर्यंत म्हणजे 9th 10th ला सुद्धा हा खूप इम्पॉर्टंट. ह्या लेसन मध्ये जे काही आपण शिकणार आहोत हे जर तुम्ही कायमचं लक्षात ठेवलं तर समजायचं की तुम्हाला खूप सोपं जाणार आहे पुढे. खास करून 9th आणि 10th ला तुम्हाला अतिशय सोपा जाणार आहे. इव्हन तुम्ही 11th 12th सायन्सला गेला तर तिथेही खूप सोपं जाणार. लक्षात ठेवा, इतका महत्वाचा म्हणजे हा लेसन म्हणजे पाया आहे पुढच्या तुमच्या मॅथ्सचा, पुढील वर्षाच्या मॅथ्सचा पाया आहे हा लेसन. त्यामुळे अतिशय बारकाईने लक्ष द्या, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. नाही कळाली तर विचारा, परंतु शिकलेली गोष्ट लक्षात ठेवा कायमस्वरूपी. फक्त समजायचं म्हणून समजून नका. फाईन. आता पाहूया आपण काय असतं हे पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स, समजा तुमच्यासमोर मी दोन लाईन्स काढल्या. आता आपण जस्ट हाताने काढतोय म्हणून थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. यांना म्हणतो आपण पॅरलल लाईन्स. ह्या तुम्ही ह्या साईडला किती वाढवल्या, दोन्ही बाजूला कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. कुठल्याही साईडला तुम्ही वाढवा, त्या एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. अशा लाईन्सला पॅरलल लाईन्स असं म्हणतात. लक्षात ठेवा. परंतु जसा आपला स्ट्रेट रस्ता हा एक पॅरलल लाईन्स असतो. तुमच्या नोटबुकच्या ज्या तुमची नोटबुक असते, या नोटबुकवरच्या ज्या लाईन्स आहेत या लाईन्स पॅरलल असतात. आपली शिडी असते, शिडीच्या दोन्ही किंवा आडव्या दांड्या किंवा उभ्या दोन दांडे, उभे दोन बांबू वगैरे जे आहेत हे पॅरलल असतात. समजलं पॅरलल म्हणजे काय. द लाईन्स in the same plane which do not intersect each other are called parallel lines. म्हणजे अशा लाईन्स ज्या एकाच प्लेन मध्ये आहेत आणि ज्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत, डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, त्यांना आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. आता प्लेन म्हणजे काय, तर सी प्लेन, तर बऱ्याच जणांना वाटतं प्लेन म्हणजे हा प्लेन, PLAIN, हा प्लेन म्हणजे काय, याचा उच्चार आहे प्लेन, दोघांचा उच्चार जवळजवळ सारखाच आहे प्लेन, पण स्पेलिंग मध्ये फरक आहे. इथे आय आहे, इथे आय नाही. तर हा जो प्लेन आहे याचा अर्थ होतो सपाट, राईट. पण आता आपण ह्या प्लेन बद्दल नाही बोलतोय, आपण PLANE प्लेन बद्दल बोलतोय. मग याचा अर्थ काय, की तुम्हाला मी आकृतीच्या सहाय्याने समजावतो. समजा आता सध्या आपण हा एक टेबल आहे. समजा हा एक टेबल आहे, त्या टेबलचा आपण विचार करतोय. राईट. आता या टेबलचा हा जो वरचा आपला जो सरफेस आहे, हा सरफेस म्हणजे एक प्रकारचं प्लेन झालं. प्लेन लक्षात ठेवा, याला मराठीमध्ये प्लेनला मराठीमध्ये प्रतल असं म्हणतात. प्लेनला मराठीमध्ये प्रतल असं म्हणतात, PLANE प्लेन.
म्हणजे प्रतल माहीत असावं म्हणून सांगितलं हा शब्द तुम्हाला, प्रतल. आता हे जे प्रतल आहे, लक्षात ठेवा, जशी आपली लाईन असते, लाईनचं वैशिष्ट्य काय असतं, तर लाईन च्या दोन्ही बाजूला ॲरो असतो आणि ती दोन्ही बाजूला कितीही वाढवता येऊ शकते, हिला अंत नसतो लाईनला. तसंच प्रतलाला सुद्धा अंत नसतो, म्हणजे प्लेनला सुद्धा अंत नसतो. प्लेन ह्या बाजूने किती वाढू शकतं, या बाजूने किती वाढू शकतं, या साईडला वाढू शकतं, या साईडला वाढू शकतं, याला अंत नसतो. इट इज इन्फिनिट, राईट. हे इन्फिनिट असतं. आता याचा आकार काही असू शकतो. सध्या आपण समजा आता टेबल बद्दल बोलतोय म्हणून हे, तर आता हे पण एक प्रकारचं प्लेन झालं. दिस इज ऑल्सो प्लेन, राईट. व्हॉट एव्हर एनी shape, there can be any shape of a plane, right? This is also plane. समजा या लाईन्सला आपण नाव दिलं, समजा हिला नाव दिलं L आणि हिला नाव दिलं M. तर आता हे आपण दाखवणार कसं की या दोन लाईन L आणि M ह्या एकमेकींना पॅरलल आहे. हे आपण कसं दाखवणार, तर त्यासाठी आपण लिहिणार लाईन L पॅरलल अशा दोन उभ्या रेषा काढणार, पॅरलल लाईन M. हे पॅरलल लाईन कोणत्याही रेषा पॅरलल आहेत हे दाखवण्याचं हे साइन आहे. आता आपण शिकूया याच्या पुढचा पार्ट. समजा मी दोन लाईन्स ड्रॉ केल्या, दीज आर एनी टू लाईन्स. त्या पॅरलल असोत का कशाही असोत, गरजेचं नाही की त्या पॅरललच पाहिजे. पॅरलल असोत किंवा कशाही असोत, पुन्हा सांगतो, पॅरलल असोत की कशाही असोत. आता समजा ह्या लाईनला आपण नाव दिलं M, ह्या लाईनला नाव दिलं N. दीज आर टू लाईन्स M आणि N, राईट. समजा हिला नाव दिलं आपण P आणि हिला नाव दिलं आपण, ह्या लाईनला नाव दिलं समजा Q. आता M आणि N ह्या दोन लाईन्स आहेत आणि इथून एक लाईन जाते, त्या लाईनला नाव दिलं समजा आपण, एक काम करू, थोडं वेगळं करू, दिस इज, हिला नाव देऊ समजा L आणि इथे एक लाईन जाते, कशी असेल ती, स्ट्रेट पण असू शकते, तिरपी पण असू शकते, राईट. हिला नाव दिलं समजा आपण R. तर ही R जी आहे, लक्षात ठेवा, ही R काय करते नीट समजून घ्या. आता ह्या L लाईनने काय केलंय, M आणि N ह्या लाईनला दोन वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट केलं. R ने P आणि Q ला वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट केलं, भिन्न मध्ये, राईट. आणि ह्या नंबर्सला समजा आपण या पॉइंट्सला नाव दिले, समजा इथे आपण नाव दिलं A आणि इथे नाव दिलं B, इथे नाव दिलं समजा C आणि इथे नाव दिलं D. म्हणजेच काय, L ह्या लाईनने M आणि N ह्या लाईन्सला, या टू लाईन्सला A आणि B बिंदूमध्ये इंटरसेक्ट केलं. टू डिफरंट, लक्षात ठेवा, टू डिफरंट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट केलं. R लाईनने P आणि Q ला C आणि D ह्या पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट केलं. तर अशा प्रकारची जी लाईन असते, जी दोन रेषांना, दोन लाईन्सना वेगवेगळ्या बिंदूत छेदते, वेगवेगळ्या बिंदूत काय करते, इंटरसेक्ट करते, त्या लाईनला इंटरसेक्ट करणाऱ्या लाईनला त्या दोन रेषांची ट्रान्सव्हर्सल असे म्हणतात. ट्रान्सव्हर्सलची डेफिनेशन आहे ही बघा. इफ अ लाईन intersects given two lines in two distinct points, then that line is called a transversal of those two lines. आता बघा, डिस्टिंक्ट म्हणजे काय, तर हा शब्द इम्पॉर्टंट आहे. डिस्टिंक्ट म्हणजे भिन्न किंवा वेगवेगळे. हा शब्द नेहमी येणार तुम्हाला मॅथ्स मध्ये.
त्यामुळे हा शब्द लक्षात ठेवा, डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे भिन्न किंवा वेगळे. म्हणजेच काय, जेव्हा एखादी रेषा, समजा आता ही एल रेषा, आपल्याला दिलेल्या दोन रेषा, म्हणजे समजा आपण एम आणि एन ह्या दोन रेषा आपल्याला दिलेल्या रेषा आहेत, तर दिलेल्या दोन रेषांना वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदते, तेव्हा त्या रेषेला म्हणजे एल रेषेला त्या दोन रेषांचा म्हणजे एम आणि एम एन या दोन रेषांची ट्रान्सव्हर्सल म्हणजेच छेदिका असे म्हणतात. कुठलीही ट्रान्सव्हर्सल, या ट्रान्सव्हर्सल समजा एम आणि एन ह्या दोन लाईन्सची एल ही ट्रान्सव्हर्सल आहे. या ट्रान्सव्हर्सलने या दोन रेषांना छेदल्यामुळे म्हणजेच इंटरसेक्ट केल्यामुळे काय झालंय, काही अँगल्स तयार झाले. तर एक अँगल नाही तयार झाला, तर बरेच अँगल तयार झाले. बघा मी तुम्हाला एक सांगतो, इथे आपण त्याची हे करून घ्या मार्किंग. बघा इथे अँगल वर हा एक अँगल आहे, हा एक अँगल आहे, हा थर्ड अँगल, हा फोर्थ अँगल, हा फिफ्थ अँगल, हा सिक्स्थ अँगल, हा सेव्हन्थ अँगल, हा एथ अँगल. म्हणजे दोन रेषांना, कुठल्याही दोन लाईन्सना जेव्हा एक ट्रान्सव्हर्सल जेव्हा इंटरसेक्ट करते, तेव्हा टोटल 8 अँगल्स तयार होतात. 8 अँगल्स, लक्षात ठेवा, 8 अँगल्स तयार होतात. एका ट्रान्सव्हर्सलमुळे 8 अँगल. जर दोन ट्रान्सव्हर्सल असतील तर 16 अँगल्स. जे ट्रान्सव्हर्सल वाढत गेला की तेवढ्या हे वाटतात. पण आता सध्या आपण एका ट्रान्सव्हर्सल बद्दल बोलूया. दोन लाईन्सला जर ट्रान्सव्हर्सल एका रेषेने, एका लाईनने जर ट्रान्सव्हर्स केलं, मीन्स इंटरसेक्ट केलं, तर त्यामुळे 8 अँगल्स तयार होतात. आणि हे अँगल्स, ह्या अँगल्सला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कोणत्या अँगल्सला काय म्हणतात, त्या अँगल्स आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्यांच्या जोड्या असतात, हे अँगल्स पेअर मध्ये असतात आणि यांची काहीतरी प्रॉपर्टीज आहेत. ह्या अँगल्स जे असतात ह्या जोड्यांमध्ये असतात आणि यांच्या काहीतरी वैशिष्ट्ये आहेत, प्रॉपर्टीज आहेत. आणि तेच आता आपल्याला शिकायचं आणि त्या कायमस्वरूपी नेहमीसाठी लक्षात ठेवायचे. आता बघूया पुढच्या पार्टमध्ये काय. आता हे जे अँगल्स असतात, ह्या अँगल्सची जशी वेगवेगळ्या वस्तूंना वेगवेगळी नावं असतात, तशी हे जे तयार होणारे कुठल्याही ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे जे अँगल्स असतात त्यांना वेगवेगळी नावं असतात. हे अँगल्स आपण समजून घेऊया एक एक करून. तुमच्या समोर समजा ही एक, या दोन लाईन्स आहेत. समजा आपण याला नाव दिलं पी क्यू. ही एक लाईन आहे, ही आहे आर एस. समजा ही आहे त्यांची ट्रान्सव्हर्सल. या ट्रान्सव्हर्सलला नाव दिलं आपण समजा ए टी, बरोबर. आणि ज्या पॉइंट्स मध्ये त्यांनी इंटरसेक्ट केले, पीक्यू ला जिथे इंटरसेक्ट केलं त्याला आपण एम नाव दिलं आणि आर एस ह्या लाईनला जिथे इंटरसेक्ट केलं त्याला आपण समजा एन नाव दिलं. तर आता आपण आत्ताच पाहिलं की जिथे इंटरसेक्ट केलं त्या पॉइंट जवळ टोटल इथे 4 एम पॉइंट जवळ 4 अँगल्स तयार झाले आणि एन पॉइंट जवळ 4 अँगल्स तयार झाले. असे टोटल 8 अँगल्स तयार झाले. आता आणखी महत्वाचं काय, तर इतकंच महत्वाचं नाहीये, तर याच्यामध्ये जर आपण ह्या समजा आता एक काम करू, आपण हे सर्व अँगलची नावं घेऊया म्हणजे आणखी समजायला तुम्हाला सोपं होईल. हा, आपण PQ ह्या रेषेवरती 80 ह्या लाईनने एम पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केल्यामुळे कोणते कोणते अँगल्स तयार झाले ते बघूया. बघा AMP, अँगल AMP, त्यानंतर अँगल AMQ, राईट, या बाजूला. तेच जर आपण खाली गेलो तर इथे एन हा पॉइंट आहे, आपण जर इथे घेतलं तर PMN, अँगल PMN आणि अँगल QMN. त्यानंतर समजा PS ह्या लाईनचा आपण विचार केला
तर खालून जर सुरुवात केली तर टी एन आर अँगल टी एन आर अँगल टी एन एस टी एन एस. त्याच्यानंतर वरच्या साईडला जर विचार केला तर एम एन आर अँगल एम एन आर आणि शेवटचा अँगल उरला एम एन एस एम एम एन एस असे 8 अँगल्स तयार झाले. जर समजा आपण ह्या अँगलचा विचार केला तर हा एक अँगल आहे ए एम पी, हा अँगल. त्यानंतर हा अँगल आहे ए एम क्यू. त्यानंतर इकडे आहे पी एम एन, हा अँगल आहे. त्याच्यानंतर इकडे आहे एन एम क्यू, हा अँगल इकडे आला. ओके, हे झाले 4 अँगल्स एम पॉइंट. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण थोडस. इकडे जर गेलं तर एन म्हणजे एम एन आर हा अँगल आहे. त्यानंतर इकडून एम एन एस हा अँगल आहे. तर इकडे आर एन टी हा अँगल आहे. इकडे एस एन टी हा अँगल आहे. आता जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर पहा, दोन ही जी लाईन आहे, ही जी लाईन प्रत्येक 2 अँगल मध्ये एक साइड जी आहे ती कॉमन आहे. जसं इथे बघा ए एम कॉमन आहे, इथे पण ए एम कॉमन आहे. ए एम पी आणि ए एम क्यू. ए एम कुठल्याही अँगल मध्ये 2 साइड असतात. समजा आता हा अँगल काढला मी इथे, समजा हा एक अँगल काढला कोणत्या प्रकारचा असो, समजा याला नाव दिलं आपण ए बी सी. तर याच्यामध्ये 2 साइड आहेत, एक आहे ए बी अँड दुसरी आहे बी सी. बरोबर. बी हा कॉमन पॉइंट आहे म्हणजे तिथे अँगल झालेला आहे. ए बी ही साइड आहे, बी सी ही साइड. तसंच इथे बघा ए एम पी, ए एम ही साइड आहे आणि ए एम क्यू, ए एम ही साइड आहे. ही दोघांमध्ये कॉमन आहे. म्हणजे लक्षात ठेवा 2 जोड्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये एक साइड कॉमन असते. तसंच पीएम पीएम नाही तर एम एन आणि एम एन खालच्या बाजूचा अँगल धरला तर एम एन ही साइड जी आहे, एम एन ही साइड ही कॉमन आहे, एम एन बघा दोघांमध्ये. तसंच इकडे जर गेलं तर टी एन ही कॉमन आहे, टी एन टी एन टी एन ही कॉमन आहे. आणि इकडे जर गेलो तर अगेन एम एन ही कॉमन आहे. म्हणजे एम एन ही 4, हे बघा इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. 4 अँगल साठी एम एन ही कॉमन साइड आहे आणि बाकी ठिकाणी 2-2 अँगल साठी एक कॉमन साइड आहे. आता ही जी अँगल्स आहेत आपण पाहिलं की ठीक आहे, ह्या अँगल्सला आपण एम एन आर हे नाव, एम एन आर फक्त ओळखण्यासाठी नावं दिली. जसं आपल्या माणसांच्या जाती, माणसं असतात. माणसं समजा एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये माणसं जसे जॉबला जातात, मग त्याच्यामध्ये एक असतो समजा सीईओ असतो, काही डायरेक्टर असतात, मग काही मॅनेजर्स असतात, मग काही टीम लीडर्स असतात, मग काही अकाउंटंट असतात. जसे माणसंची काम करण्याची त्यांच्या पोस्टची त्यांची डेजिग्नेशनची नावं असतात, तसेच बघा त्या माणसांची नावं ती स्वतःची नावं असतात ती वेगळी. तशी ही आपण जी आता पाहिली ही त्यांची स्वतःची नावं झाली, या अँगलची नावं झाली. बट ह्या अँगल्सला नेमकी कोणती पोस्ट आहे, जसे कंपनीत काम करणाऱ्या माणसाची पोस्ट काय, तसं ह्या अँगलला नेमकं कसं ओळखायचं ते आपल्याला आता शिकायचं, ते आपण पाहूया. पहा, ही आपली फिगर आहे. नावं तीच आहे, मगाशी आपण जी आपण आता जी ज्याच्याबद्दल डिस्कस केलं तीच फिगर आहे. त्याची नावं पण आपण तशीच ठेवली. फक्त आता आपल्याला याची अँगल्स ओळखायचे. पहा, आपण इथे लिहूया अँगल ए एम पी अँड
अँगल MNR यांचं नीट निरीक्षण करा. तर यांच्या ज्या एरोज आहेत या एरोज कडे लक्ष द्या. तर AM याची दिशा सेम आहे, MN ही दिशा सेम आहे. हे कशावरती आहे तर ट्रान्सव्हर्सल वरती आहे. आणि दुसऱ्या ज्या दोन साइड्स आहेत अँगलच्या त्यांची दिशा पण सेम, लेफ्ट हँड साइडला, राईट. तर हा जर आपण नीट निरीक्षण केलं तर हा आपल्याला F वाटतो, डोक्यावर पडलेला F असं आपण त्याला समजून घेऊ. मग डोक्यावर पडलेला F आणि त्याचं साइन पण बनवूया. डोक्यावर पडलेला F असं साइन लक्षात ठेवायचं. अशा प्रकारचे अँगल जे असतात ह्या अँगल्सला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल्स. ट्रान्सव्हर्सल मुळे कुठल्याही दोन रेषेवरच्या एका ट्रान्सव्हर्सल मुळे अशा प्रकारचे अँगल्स तयार होतात. 3 लाईन्स असो, 4 लाईन्स असो, ट्रान्सव्हर्सल मुळे असे करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतात. सी, डोक्यावर पडलेला F हे आपण त्याचं साइन आहे, हे आपण त्याला साइन देऊया. डोक्यावर पडलेला F शॉर्टकट लक्षात ठेवा. मग असे जे असतात अशा प्रकारचे जे अँगल्स असतात यांना म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याला मराठीत संगत कोन असं म्हणतात. आणि याचं चिन्ह लक्षात ठेवायचं, डोक्यावर पडलेला F. मग ती आकृती कोणत्याही प्रकारची असो लक्षात ठेवायचं. अशा प्रकारचं साइन तयार होत असेल तर समजायचं ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ओके. हा, आता पुढच्या ज्या पेयर्स आहेत त्या मी तुम्हाला देतो आणि त्या पेयरचं नीट नावं देतो, तुम्ही नीट निरीक्षण करा. अँगल PMN and अँगल डॅश 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 तुम्ही कंप्लीट करायचं नंतर PMN. त्याच्यानंतर अँगल AMQ and अँगल डॅश डॅश डॅश. त्याच्यानंतर अँगल QMN and अँगल कोणते आहे पाहायचं. इथे अँगल येतील PMN कुठे? PMN मग त्याच्या खालचा अँगल, कारण आपल्याला F तयार झाला पाहिजे. मग RNT येतील अँगल RNT. त्यानंतर पुढचा अँगल आहे आपला, पुढची जोडी आहे AMQ. मग आता आपल्याला F झाला पाहिजे. मग तो कसा आहे लक्षात ठेवा, सरळ असो, उलटा असो, इकडे तोंड तिकडे तोंड, कुठल्याही बाजूला तोंड असो, तो आपल्याला पाहायचा बघा. मग आपल्याला काही QMN AMQ आहे, तर मग आपल्याला कळेल दुसरा MNS अँगल MNS. त्यानंतर पुढचा आहे आपला अँगल QMN. मग आपला येईल SNT अँगल SNT. एकाच दिशेला पाहिजे, त्यांच्या ज्या रेषा त्या एकाच दिशेला. जसं आता बघा, आपण समजा ही लास्ट बघू QMN चा वापर केला, विचार जर आपण केला, समजा QMN, तो QMN तर QM ची दिशा कुठल्या साईडला? या दिशेला. मग त्याच्या पुढची जी दिशा आहे त्याची पण ह्या दिशेला पाहिजे. आणि MN ची दिशा खालच्या दिशेला, मग ही पण दिशा खालच्या दिशेला पाहिजे. जे मधलं अक्षर असतं तो अँगल असतो. सगळे अँगल M च्या तिथे आहेत आणि N च्या तिथे आहेत, म्हणजे N. आता जर आपण याचा विचार केला तर बघा, इथे QMN समजा तर पहिल्याचा आपण शेवटच्या याचा जोडीचा विचार करू. QMN म्हणजे अँगल कुठे झाला? इथे झाला. QMN इकडे गेलाय ना, रेषा अशी इकडे, म्हणजे अँगल झाला इकडे. त्याच्यानंतर ही रेषा कुठे? इकडे, मग अँगल झाला इकडे. म्हणजे जर आपण F चा विचार केला, तर एक अँगल इकडे होतो आणि एक अँगल इकडे होतो. लक्षात ठेवा, एक अँगल इकडे. मग तो कसाही F असू, जर असा असेल तर एक अँगल इकडे होतो, एक अँगल इकडे होतो. ह्याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. अतिशय सोपं आहे लक्षात ठेवण्याचं. F तो उलटा असो, डोक्यावर पडलेला उलटा,
तोंड फिरवलेला, सरळ, व्हॉट एव्हर. सो आणि त्याचा अँगल जो असतो तो खालच्या बाजूला, वरच्या बाजूला पण आपण जर खालून वरती गेलो तर वरच्या बाजूला येईल. लक्षात ठेवा. समजा इथे इथे जर विचार केला तर बघा, हा उलटा पडलेला आहे म्हणून याला इकडे अँगल आहे. आता आपण या साईडला चाललोय, खालच्या दिशेला चाललोय म्हणून इकडे अँगल आहे. हे दोन अँगल.